आज 17 जानेवारी सत्यशोधक महास्वच्छता अभियानाचा हा सलग 10वा दिवस। आज आपण राहता पोलीस स्टेशनपासून पुढे चितळी चौकाकडे स्वच्छता अभियान करणार आहोत। या स्वच्छता अभियानापूर्वी या रस्त्याची परिस्थिती आपण बघू शकतो। या परिसरामध्ये पूर्वीच्या काळी अर्थात 1 महिनाभरापूर्वी अनेक अतिक्रमणे होती, व्यावसायिक बसत होते। त्यामुळे या जागा त्या मानाने स्वच्छ आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी या गटारीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पडलेलं आहे। त्या प्लास्टिक कचऱ्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावणे अतिशय गरजेचे आहे। राहता शहरातील नागरिक स्वच्छतेच्या बाबतीत सतर्क नाही असंच दिसून येतं आहे। या परिसरामध्ये हे जे व्यावसायिक बसत होते यांनी पाठीमागील बाजूस हिरवा बारदान लावलेला होता। त्यामुळे या परिसरात असणारा कचरा हा नागरिकांना दिसत नव्हता। हा आपण बघू शकताय, राहता पंचायत समितीकडे जाणारे प्रवेशद्वार इथूनच पुढे आहे। या परिसरात हा पोलीस स्टेशनचा हा मोकळा परिसर आहे। या परिसरात पोलीस क्वार्टर्सच्या टॉयलेट्स बाथरूम आहेत। या परिसरामध्ये अनेक दिवसापासून या परिसरातील नागरिकांनी कचरा टाकण्यासाठी एक बॅरल ठेवण्यात आलेला आहे। तथापि या परिसरातील नागरिक हा सर्व कचरा उघड्यावरच टाकतात आणि त्या जागेचा गैरवापर करतात असंच दिसून येतं आहे। शासकीय कार्यालयात जात असताना रस्ते परिसर हा अतिशय स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे। आपण बघू शकतो या परिसरात स्वच्छतेचे कामकाज चालू आहे। तथापि या परिसरातील नालीमध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे प्लास्टिकचा कचरा साचलेला आहे। राहता शहरातील या सर्व नाल्या फक्त पावसाळ्यात अथवा पावसाळ्यापूर्वी साफ करणे गरजेचं नसून त्या सातत्याने साफ असणे अतिशय गरजेची बाब आहे। आपण बघू शकतो या परिसरामध्ये हा जो कचरा आहे त्या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, मावा, नको त्या गोष्टी या कचऱ्यामध्ये पडलेल्या आहेत। अशा प्रकारे हा कचरा ड्रेनेजमध्ये वाहून गेल्यानंतर हा परिसर ह्या नाल्या ह्या चोकअप होणार आहेत याचीसुद्धा काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे। ज्या ठिकाणी व्यावसायिक दुकाने आहेत ते व्यावसायिक काही प्रमाणात स्वच्छता करतात, परंतु बरेच व्यावसायिक आपला कचरा रस्त्यावर झाडून लावतात। आता आपण बघू शकतो छत्रपती कॉम्प्लेक्स शेजारी ही जी मोकळी पडलेली जागा आहे, ही जागा बहुधा इरिगेशनची आहे असं म्हटलं जातं आहे, परंतु ती नगरपालिकेच्याच ताब्यात आहे। तिचा योग्य रीतीने वापर होणं अतिशय गरजेचं आहे। परंतु आपण बघू शकतो की ह्या जागेचा वापर कशा पद्धतीने होत आहे। या परिसरामध्ये नागरिक अतिशय जास्त प्रमाणावर कचरा टाकतात। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा साचलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे पाऊच पडलेले आहेत। हे प्लास्टिकचे पाऊच फक्त पाणी पिण्यासाठीच वापरले जातात की इतर कारणासाठी वापरले जातात, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे ग्लास पडलेले आहे। प्लास्टिकचे ग्लास आणि प्लास्टिकचे पाऊच यावरून आपण अंदाज करू शकतो की या जागेचा कुठल्या कारणासाठी वापर केला जात असेल। या ठिकाणी नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी
पे अँड यूज या तत्त्वावर खरेदी केलेली 2 टॉयलेट्स बाथरूम्स आहेत, ते नवीन जागेवर शिफ्ट केल्यानंतरसुद्धा अद्यापही जनतेच्या वापरासाठी खुली करण्यात आलेली नाही. असे लाखो रुपये खर्च करून जर नगरपालिका ह्या नागरिकांच्या टॅक्स स्वरूपात आलेल्या पैशाचा असा जर गैरवापर करत असेल तर ते नक्कीच योग्य नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.